श्री स्वामी समर्थ. चला तर मी तुम्हाला आज बासुंदी बनवून दाखवणार आहे घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने. तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते आता मी उकळायला ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे दूध मी असं आटवण्यासाठी एक मोठ्या पसरट कढईमध्ये ठेवलेलं आहे. तर आता आपण हे असं व्यवस्थित उकळीला ठेवलेलं आहे. तर आता इथे आपण खवा बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी एक तूप घेतलेलं आहे आणि एक छोटंसं पॅकेट आहे दूध मिल्कचं, तर ते घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि इथे साखर. चला तर मग आता आपण बासुंदी करून घेऊया. आता इथे मी खवा बनवत आहे. आता मी इथे 1 चमचा तूप टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता या तुपामध्ये आपल्याला हे उकळतंय दूध तेच वापरायचं आहे. तर आता आपण इथे आहे ना 1 चमचा दूध टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. इथे मी 2 चमचे टाकलेलं आहे. तर आता त्याच्यामध्येच आपल्याला ही पावडर टाकायची आहे. बघू शकता तुम्ही. अशी सर्व प्रकारे पावडर टाकून घेतली. तर आपल्याला हे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही. इथे आपले मी असं सर्व प्रकारे मिश्रण एकजीव करून घेत आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपण सारखं याला हलवत राहायचं आहे. एकात आपल्या 2 मिनिटात हा खवा तयार होत आहे. जास्त वेळ नाही लागत त्याला. हे बघा, अशा प्रकारे आपण सारखं हलवत राहायचं आहे. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅस मोठा नाही करायचा आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला खवा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान आपला हा खवा तयार झालेला आहे. फक्त 5 ते 10 मिनिटात आपण हा रवाळदार असा खवा करून घेतलेला आहे. फक्त 10 मिनिटात हा होऊन जातो. बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान आपला असा हा खवा तयार झालेला आहे. तर आता आपण याला एका वाटीत काढून घेऊया. आपण आता ज्या कढईमध्येच खवा केला आहे त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालायचं आहे. आपलं हे दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना सर्व साखर अशी ही पसरून घ्यायची आहे. याने आपल्या गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे. मोठा करायचा नाही आहे गॅस. अशा पद्धतीने आपल्याला साखर पसरून ठेवायची आहे आणि साखरेला हलवायचं नाही आहे अजिबात. अशा प्रकारेच ठेवायचं आहे आणि अशा प्रकारेच आपली साखर मेल्ट होऊन द्यायची आहे. बारीक लो फ्लेमवर एकदम. बघू शकता तुम्ही. आपली साखर मेल्ट व्हायला लागली आहे. इथे आपलं हे कॅरेमेल तयार झालेलं आहे अशा पद्धतीने. तर आता आपण जे उकळतं दूध ठेवलेलं आहे तेच ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप टाकून घेणार आहोत. हे बघा, गरम दूधच टाकायचं आहे. गार दूध टाकायचं नाही आहे. एकदम गरमच दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे कॅरेमल व्यवस्थित याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे कॅरेमल 1-2-3 मिनटामध्ये आपलं एकसारखं होत आहे. बघू शकता तुम्ही. एकदम पातळ असं छान आपलं हे कॅरेमल होणार आहे. तर याच्यामध्ये एकसारखं आपल्याला हलवायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही.
अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण हा जो खवा तयार केलेला आहे तो टाकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, आपण सर्व कॅरमल याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहे ते टाकून घेऊया आता. हे बघा, अशा पद्धतीने आपली बासुंदी तयार झालेली आहे. अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे. आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही छान प्रकारे घरी करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कशी वाटली तुम्हाला माझी बासुंदी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.